असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा याचीच पुन्हा एकदा प्रचिती येते जेव्हा आपण रायगडाला भेट देतो. आणि आता रायगडाला आम्ही भेटण्याचं हे निमित्तच आहे. दिग्पाल लांजेकर सर आज खास त्यांनीच आम्हाला इथे या रायगडच्या सफरीवर ते घेऊन आलेले आहेत. छान छान ठिकाणं दिसत आहेत, ती आम्हाला तुमच्याकडून ऐकायची. आपण एक साधी म्हणजे ढोबळ मानाने आपण आता बोलू शकतो. तुमच्या मागे जे दिसतंय त्याला राजसदर असं म्हणतात, आपण त्याला सामान्य भाषेत दरबार असं म्हणतो. आपण जिथे उभे आहोत त्याच्या समोर हा जो मोकळा भाग आहे, या मोकळ्या भागाला होळीचा माळ असं म्हणतात. इथे होळीचा माळ इथे पूर्वी छत्रपतींच्या काळी, त्याच्यानंतर होळीचा मोठा हा कोकणात येतो भाग, त्यामुळे शिमगा होळी याला फार महत्त्व आहे. तर होळीचा मोठा उत्सव इथे व्हायचा. 3-3 पुरुष उंच होळी लावली जायची असं म्हणतात. तर ती होळी त्याचा धग केवढी मोठी असेल, त्या धगीमध्ये एक खेळ खेळला जायचा ज्याच्यामध्ये नारळ फेकला जायचा आणि तो नारळ जो वीर नुसत्या हाताने बाहेर काढेल त्याला बक्षीस मिळायचं. अशी अनेकांनी इथे महाराजांच्या हातून सोन्याची कडी जिंकली असतील याच होळीच्या माळावरती. त्याच्यासमोर आपण दिसतं, याला साधारणतः बाजारपेठ असं म्हणतात. काही जणांनी आता नवीन संशोधन पुढे येते, काही जणांनी त्याच्यावरती एक वेगळा मत मांडलेलं आहे. पण आत्ता पॉप्युलररित्या त्याला बाजारपेठ असं म्हणतात. आपण त्याची रचना बाजारपेठेसारखी पाहू शकतो. त्याचं जोतं इतकं उंच आहे की घोड्यावर बसूनही तुम्ही त्याच्यावरती खरेदी करू शकता. त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला त्या बाजारपेठेतनंच आपण जेव्हा बघतो तर तिकडे आपल्याला दिसतं जगदीश्वराचं मंदिर. त्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. ते जे मंदिर आहे ते हिरोजी इंदलकरांनीच बांधलं आणि त्या मंदिराच्या पायथ्याशीच सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर ही जी आपण पाठी पाहतो दगडात कोरलेली, जेव्हा संपूर्ण रायगड बांधून झाला तेव्हा राज्याभिषेकामध्ये महाराजांनी विचारलं की हिरोजी तुला मी काय बक्षीस देऊ. ती जी कथा आपण ऐकतो ते तर ते जे आहे तो जो दगड आहे पायरीचा, तो तिथे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला आपल्याला तो जगदीश्वराची पूर्ण माहिती प्रासादो जगदीश्वरस्य तर ती एका शिलालेखात कोरलेली आपल्याला तिथे आढळते. आणि ह्याच्यासमोर घर बघतो आपण, ह्याच्या पलीकडे टकमक टोक आहे. त्या टकमक टोकाची महती आपल्याला असे बघता येईल की ते कडेलोटाचं ठिकाण होतं असं म्हटलं जातं. तिथून शिक्षा दिली जायची कडेलोटाची. आणि मी एक रौद्र असं रूप आहे ते. खरं तर मला खूप आवडती जागा आहे ती. फर्जंदचं लेखन टकमक टोकावर बसून मी केलं. 5 तासामध्ये ते मी कथा ते संपूर्ण संहिता लिहिली. आणि ती कथा सगळ्यांना माहिती आहे, पण तिथला आशीर्वाद आहे आणि माझी आवडती जागा आहे ती. कुठेतरी तुमचं ते एक इन्स्पिरेशनचं ठिकाण आहे. नक्की संपूर्ण इन्स्पिरेशनचं कोणतं तरी नाही, संपूर्ण इन्स्पिरेशन ठिकाण टकमक टोक हेच आहे. दिग्पाल सर, मला नेहमी खूप छान वाटतं की जेव्हा जेव्हा तुमच्या सिनेमाच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या गडांना तुम्ही आम्हालाही घेऊन जाता आणि त्यानिमित्तानं आम्हाला तो गड तुमच्या नजरेतून आणि त्या अभ्यासपूर्ण नजरेतून आम्हालाही पाहता येतो आणि वेगळ्या नजरेने अनुभवता येतो. त्यामुळे आता आपण रायगडावर आज हे निमित्त साधलेलं आहे, शिवरायांचा छावा आणि रायगडाची ही सफर. रायगड तुमच्यासाठी काय? सर्वस्व आहे. म्हणजे खरंच सांगतो, कारण मी सर्व प्रकारच्या माझ्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या प्रसंगांमध्ये रायगडावर येतो. जेव्हा अडकलेलो असेल तेव्हा उत्तर मागायला येतो, जेव्हा काही चांगलं घडलं असेल तेव्हा ते सांगायला येतो, शिवचरणी वाहून मोकळा होतो. त्याच्यामुळे इतका जवळचा आहे की म्हणजे रायगड असं म्हटलं की चला एवढंच असतं, कधी जायचं आहे. कारण लहानपणापासून तसंच केलं आहे. म्हणजे ऐन तारुण्याच्या वेळात म्हणजे 11वी-12वीमध्ये टीनेजच्या काळामध्ये मी निनाद काकांबरोबर रायगड पाहिला. त्याच्यानंतर मग त्याचं ना एक चांगल्या अर्थाने वेड लागलं की काही झालं की आधी तर सायकल होती, मग तामिणी मार्गे कच्च्या रस्त्याने का होईना निजामपूरच्या, मग ते रायगडवर यायचं सायकलवर. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा बाईक पेट्रोल परवडेल अशी परिस्थिती. किती वेळ लागायचा? सायकलनी लागायचं एक 7-8 तास. आल्यानंतर वरती चढून यायचं, कारण रोपवेचे पैसे नसायचे. आणि आजही मी चढून येणं प्रिफर करतो. त्याचं कारण मला ते पटत नाही.
आणि मी खूप जास्त हे मानणाऱ्यातला किंवा श्रद्धा ठेवणाऱ्यातला माणूस आहे की ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी कष्ट केले त्या ठिकाणी आपणही कष्ट करूनच जायला पाहिजे. सर तिथे आल्यानंतर चढून यायचो आम्ही, एक दिवस त्याच्यात मोडायचा, मग एक दिवस मुक्काम करायचो आणि मग घरनं आणलेलं काही असेल तर ते शिजवायचं आणि नाहीतर मग जवळपास काही उपलब्ध होईल ते, जसं इथे अवकीरकर राहतात त्यांच्याकडे काही भाजी भाकरी काही मिळेल ते ते घ्यायचं आणि रायगड अनुभवायचा. असं ते त्या काळाचं होतं. नंतर सायकलच्या जागी बाईक आली, बाईकच्या जागी कार आली. सगळं शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आयुष्यात चांगलं घडत गेलं आणि त्या वेळेला प्रत्येक वेळेला इथे येण्याची संधी मला त्यांनी दिली. माझा आजही विश्वास आहे की जर त्यांच्या मनात असेल तरच मी इथे येऊ शकतो. म्हणजे कित्येकदा असंही झालं आहे, गंमत म्हणून सांगतो की मी निघालो आणि मला परतावं लागलं परत आणि कित्येक दिवस आटोकाट प्रयत्न करून सुद्धा मी रायगडावर येऊ नाही शकलो. पण एखाद्या वेळी असं होतं की चला आता पटकन ठरलंय आणि आलोय आपण. म्हणजे जसं आपण हे आता काही दिवसात ठरवलं आणि आपण इथे आलो, तर त्यांच्या मनात असतं तेव्हाच मी इथे येऊ शकतो. त्यांच्या मनात असतं तेव्हाच मी माझ्या मित्रमैत्रिणींना इथे आणू शकतो. श्रींची कृपा, श्रींची इच्छा असली तरच घडतं असा माझा विश्वास आहे. दिग्पाल सर, मला इतकं आपण गेली अनेक वर्ष शिवराज अष्टकाच्या निमित्ताने भेटत आहोत. वेगवेगळ्या वेळी जेव्हा भेटतो कुठेतरी मनात हे प्रश्न पडतात की आज विचारायचं धाडस करते आणि ठिकाणही छान आहे, त्यामुळे की हे वेड तुमच्या मनात कधी लागलं? कधी हा ध्यास कधी लागला असंच म्हणेन मी. हे वेड नाही आहे फक्त, हा ध्यास आहे, हा वसा आहे जो तुम्ही घेतला. काय असं सांगता नाही येणार, म्हणजे ते घडत गेलं आणि आता मी ते माझ्यापासून वेगळं नाही काढू शकत. खूप लहानपणापासूनच. हां, खूप लहानपणापासून ओढ होती इतिहासाची. कारण घरामध्ये वातावरण होतं. माझे आजोबा अभ्यासक नसले तरी खूप गोष्टी सांगायचे मला. विविध क्रांतिकारकांच्या असतील, छत्रपतींच्या तर स्वाभाविकपणे आल्याच ओघाने, तर ह्या गोष्टी सांगायच्या आणि ते ना आवडत गेलं खूप. अभ्यासाचं पुस्तकातला भाग न राहता तो कुठेतरी जीवनाचा भाग. म्हणजे ज्याला म्हणतात ना, माझे एक फिलॉसॉफर होते राजन जोशी, ते काय म्हणायचे की वाचनाची आवड निर्माण झाली आणि वाचन पटायला लागलं, वाचन करणं म्हणजे, तर त्या वाचनाचा व्यासंग होतो. तर तो व्यासंग नाही म्हणता येणार, पण वाचनाचा वेळ तरी लागलं. मग इतिहास समजायला लागला, इतिहास जाणवायला लागला, त्यातल्या खऱ्या गोष्टी जाणवायला लागल्या की आपल्या माणसांनी आपल्यासाठी किती काय काय करून ठेवले आणि मग कुठेतरी माणूस म्हणून ते सगळं खूप महत्त्वाचं वाटायला लागलं आणि आता मी त्याला माझ्यापासून वेगळं नाही काढू शकत. आणि मग तो ध्यास फिल्म मेकिंगमध्ये कधी बदलला? मला माहिती आहे तुम्ही काही काळ शिकवत सुद्धा होतात, बरंच काय काय वेगवेगळ्या गोष्टी करत होता. ते पण श्रींची इच्छाच आहे. म्हणजे मला माहीत नाही, मी SSB पास केलं आहे. मी आर्मीत जायच्या खरं तर विचारात होतो, त्यासाठी अभ्यास पण केला, SSB पास केला. पण मेडिकलच्या दिवशी माझा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि मला ते सोडून द्यावं लागलं आणि त्याच्यानंतर म्हणजे ती कुठंतरी एक मनात भावना होतीच देशाप्रतीची आणि इतिहासाप्रतीची. ती हळूहळू मग कलेच्या क्षेत्रामध्ये मी आलो किंवा काय मी इथेच डेस्टाईन्ड होतो असं म्हणायला लागेल आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे हे आपल्याला एक चांगलं माध्यम आहे जे आपल्याला करता येईल, साकारता येईल याच्या माध्यमातून, की ज्या गोष्टी लोकांना पर्यंत पोचवायच्या आहेत त्या पोचवता येतील या माध्यमातून. आणि मग हळूहळू त्याच्यातलं पण ते जसं आहे की ज्या गोष्टीबद्दल मी चित्रपट सांगतो आहे, करतो आहे, तर ती गोष्ट इतकी उदात्त आणि इतकी उत्कृष्ट आहे, सर्वोत्कृष्ट आहे की मला त्या लेवलला गेल्याशिवाय ते सांगता येणार नव्हतं. म्हणून मी त्याचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. अर्थातच त्यालाही माझ्या घरची बेताची परिस्थिती त्यालाही परवानगी देत नव्हती, पण मग बघून काम करून असं मी शिकलो आणि मग त्यातनं पुढे गेलो.